आणि ज्यावेळेस मी म्हणालो त्यावेळेस मी कोणाचं नाव घेतलं नाही, कोण कन्फ्युज्ड आहे, कोण करप्ट आहे सांगितलं नाही. पण ज्यावेळेस ही मुलाखत झाली त्या संजय राऊतांनीच त्या ठिकाणी म्हटलं, राजसाहेब तुम्हाला फडणवीस कन्फ्यूज म्हणाले आणि उद्धव साहेब तुम्हाला फडणवीस करप्ट म्हणाले. आता मी टोपी फेकली होती, ती संपादक साहेबांनी थेट त्या दोघांच्या डोक्यात घातली आणि त्यांच्यावर अधोरेखित केलं कोण कन्फ्युज्ड आहे आणि कोण करप्ट आहे. आणि मग या सभेमध्ये या इंटरव्ह्यूमध्ये ते असं देखील म्हणाले की फडणवीसांना काय समजतं, या ठिकाणी भाजपचे नेते आणि महायुतीचे नेते या कोणीच मुंबईमध्ये जन्मलेले नाही. हे मुंबईत जन्मलेले नसल्यामुळे यांना मुंबईचे प्रश्न काय कळतात. आता मी एक सवाल विचारतो, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा जास्त मुंबई कोणाला माहिती होती का? मुंबईची पल्स, मुंबईची नाडी कोणाला माहिती होती का? त्यांचा जन्म पुण्याला झाला होता, त्यांचाही मुंबईत झाला नव्हता. आणि मुंबईमध्ये जन्मलेले जे स्वतःला सांगतात आम्ही मुंबईत जन्मलो त्यामुळे आम्हाला मुंबई माहिती आहे, आता जन्मून तुम्ही जवान झाले, म्हातारे व्हायला निघाले, तरी मुंबईमध्ये तुम्ही काय केलंय दाखवा ना. 25 वर्ष सत्ता या मुंबईमध्ये भोगली, आता म्हातारपणाकडे चाललात, मुंबईतला एक प्रोजेक्ट देखील तुम्ही दाखवू शकत नाही, मग फायदा काय आहे? आणि माझा सवाल आहे, ज्या 106 हुतात्म्यांनी मुंबई आणि संयुक्त महाराष्ट्राकरता रक्त सांडलं, त्यातले किती मुंबईतले जन्मलेले होते? त्यात कोकणातले देखील होते, पश्चिम महाराष्ट्रातले होते, विदर्भातले होते, मराठवाड्यातून आलेले होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांगलीमध्ये जन्मलेले होते, शाहीर अमरशेख बार्शीचे होते. मुंबईवर प्रेम करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म हा देखील मुंबईचा नव्हता. आचार्य अत्रे देखील त्या ठिकाणी मुंबई बाहेर जन्मले होते. मुंबईचे गिरणी कामगार हे सांगली, कोल्हापूर, त्या ठिकाणी सिंधुदुर्ग या सगळ्या भागातून आलेले होते. मग आपण असं म्हणायचं की मुंबई बाहेरून आले म्हणून यांना मुंबई काय समजते, यांना मुंबईतलं काय माहिती आहे? मी या ठिकाणी सांगतो, होय माझा जन्म मुंबईमध्ये झाला नाही, पण ही मुंबई माझी कर्मभूमी आहे. आणि म्हणून या मुंबईच्या विकासाचा जो ध्यास आम्ही घेतला, या मुंबईला बदलवून दाखवण्याचं काम आम्ही केलं. आज आपण बघा, या मुंबईतला सामान्य मुंबईकर याचं स्वप्न काय आहे? एक स्वतःचं घर असलं पाहिजे स्वप्न. मुंबईतला मराठी माणूस या मुंबईमध्ये घर परवडत नाही म्हणून कुठेतरी वसई विरारच्या पलीकडे चालला गेला. 25 वर्षामध्ये त्याला तुम्ही घर देऊ शकला नाही. पण त्याच वेळी बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला 80,000 लोकांना घर देण्याचं काम या मुंबई बाहेर जन्मलेल्या माणसाने त्या ठिकाणी करून दाखवलं. 100 फुटात राहणाऱ्याला 500 फुटाचं घर देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं. पत्राचाळ असेल, अभ्युदय नगर असेल, प्रत्येक ठिकाणी सामान्य माणसाला घर देण्याचं काम आम्ही केलं. आज इतक्या वर्षांमध्ये SRAच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भ्रष्टाचार झाला. लोकांना घर देण्याच्या ऐवजी बिल्डरांनी LOIचं ट्रेडिंग केलं. पण आम्ही त्याच SRA मध्ये काम न करणाऱ्या बिल्डरांना जेरबंद केलं आणि त्याचं काम चालू केलं. आणि आज अनेक त्या झोपडपट्टीतल्या लोकांना वर्षानुवर्ष ज्यांना भाडं मिळालं नव्हतं त्यांना सरकारच्या वतीनं भाडं देऊन त्या ठिकाणचं डेव्हलपमेंट आम्ही चालू केलं. रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून, सेल्फ डेव्हलपमेंटच्या माध्यमातून सामान्य माणसाचं जे घर आहे आणि घराचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला.